नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं किंवा तुमच्या गाडीला तुम्ही नियमांचे उल्लंघन केल्या तर तुमचा जो चालान आहे तो ऑनलाईन तुम्हाला भरावा लागतो। तुम्हाला समजा ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, तुम्हाला तिथेच बाय कॅश देऊन तुम्ही त्यांच्या हातात पैसे देऊन तुम्ही चालान भरू शकता, ठीक आहे। पण समजा तुम्ही तिथे ट्रॅफिक पोलीस नाही आहे आणि तुम्ही समजा जे कॅमेरे लागले राहतात, ठीक आहे, त्याने तुमचा फोटो कॅप्चर केला आणि तुम्हाला तुमचं ऑनलाईन चालान समजा आलं, तर ते ऑनलाईन आपल्याला कशा प्रकारे भरायचं आहे, आपल्याला ते घर बसल्या भरता येते। समजा ते जर भरलं नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन सुद्धा हे जे चालान आहे ते तुम्हाला भरावं लागते, ठीक आहे। पण कोर्टात न जाता तुम्हाला घर बसल्या जे आहे तुम्हाला चालान भरता येणार आहे। ते कशा प्रकारे भरता येणार आहे, कुठून भरता येणार आहे, सगळी माहिती मी तुम्हाला समोर सांगणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। रोडवरती वाहन चालविताना नियमांचे जे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पण अनेक वेळा जे आहे आपण वाहतुकीचे नियम न पाळता आपण ते जे नियम आहेत ते आपण तोडून टाकतो आणि त्याबद्दल आपल्याला ट्रॅफिक पोलिसांकडून दंड भरावा लागतो। कधी वाहतूक नियमांचे पालन न करताना कधी वाहतूक नियम तोडल्यावर जे रस्त्यावरती कॅमेरे असतात ते आपल्या गाडीची जे नंबर प्लेटची फोटो आपल्याला कॅप्चर करतो, त्यामुळे आपल्यावर इलेक्ट्रॉनिक चालान म्हणजे ई चालान जारी केले जाते। हे चालान कधी आपल्याला समजत नाही आणि त्याची माहिती जे मिळवणे अति आपल्याला आवश्यक आहे। जर तुम्ही चालान नाही भरले तर तुम्हाला कोर्टात जाऊन सुद्धा चालान तुम्हाला भरावा लागू शकतो। म्हणून हे जे चालान आहे वेळेत तपासून ऑनलाईन भरणे आपल्याला आवश्यक आहे। आजकाल वाहतूक दंड लावण्याची प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन झालेली आहे। ट्रॅफिक पोलीस समजा तुम्ही कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं तर ते जे ट्रॅफिक पोलीस आहे तर तुमचा गाडीचा नंबर आणि फोटो घेतो आणि ते जे चालान आहे तुम्हाला भरावे लागते आणि त्यावर दंड ठोठावला जातो। हे जे चालान आहे हे तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधा पण उपलब्ध आहे। सर्वप्रथम परिवहन विभागाच्या ई चालान वेबसाईटवरती जा किंवा त्यांच्या ॲपवर जा। त्या ॲप मी सांगत आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही सर्च बारमध्ये सर्च करा महा ट्रॅफिक ॲप आणि ते ॲप इन्स्टॉल करा, ते डाउनलोड करा। ॲप ओपन करा आणि त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेसवर याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर चेक चालान स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। तुमचा वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर भरून गेट डिटेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे चालानाबद्दल काही SMS आले नसेल तर तुम्ही वाहन क्रमांक किंवा DL नंबर टाकून तुम्ही ते सहज तपासू शकता। जी काही आवश्यक माहिती आहे ती भरून गेट डिटेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती किती चालान आहे आणि कशाचं चालान आहे ते तुम्हाला कळून जाणार आहे। तुम्ही पे नाव पर्याय वापरून तुम्ही जे चालान आहे ते ऑनलाईन भरू शकता। ते जे पेमेंट आहे आपल्याला फोन पे, गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे पण तुम्ही ते ऑनलाईन चालान तुम्ही भरू शकता। ते पण घर बसल्या। ई चालान ऑनलाईन तपासणे आणि घर बसल्या भरण्याची ही जी सुविधा आहे ती घर बसल्या उपलब्ध आहे। तुमच्यावर जो दंड लागलेला आहे तो तुम्ही कधी तपासू शकता आणि घर बसल्या तो भरू पण शकता। ही जी माहिती आहे हे इतरांना, तुमच्या दोस्ता मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते पण कोर्टात न जाता घर बसल्यास ते ऑनलाईन चालान भरता येईल त्यांना। हा व्हिडिओ शेअर करा, ही जी माहिती आहे ती शेअर करा। इतकी सोपी माहिती आहे, इतकी सोपी। गुगल प्ले स्टोअरवरती जा, तिथून ॲप डाउनलोड करता, मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करा। तुम्ही घर बसल्या तुमच्या गाडीचा जो चालान आहे तुम्ही ऑनलाईन भरू शकता घर बसल्या। जर नाही भरले, समजा तुम्ही काही नियमांचे उल्लंघन केले, ठीक आहे, तर ते जे कॅमेरे लावून राहतात तिथे तुमचा गाडीचा फोटो जातो, ठीक आहे, तर ते तुम्हाला चालान पाठवतात, ठीक आहे। जरी तुमच्याकडे ते पोहोचलं नाही तर तुम्ही त्या ॲपवरती जाऊन मी ज्याप्रमाणे सांगितलं प्रोसेस त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन तपासू शकता की आपण या शहरामध्ये गेलो होतो, आपल्यावरती काही ऑनलाईन दंड ठोठावला आहे का हे तुम्ही सहज चेक करू शकता त्या मदतीद्वारे, ठीक आहे, त्या ॲपद्वारे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, ही जी माहिती आहे इतरांना शेअर करा, तुमच्या दोस्ता मित्रांना शेअर करा,
जेणेकरून त्यांना पण कोर्टात न जाता ऑनलाईन घर बसल्यास जे आहे पेमेंट ऑनलाईन चालन जे आहे भरता येणार आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच माहिती आणि नवीन नवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.